प्रभूला धन्यवाद असो. आपण पाचव्या भागामध्ये आहोत, किंवा ज्याला आपण आतापर्यंत 4 भाग आपण केलेले आहेत आणि 4 भागामध्ये आपण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक शिकत आहोत. आणि आता आपण 5व्या भागामध्ये आहोत, म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचणे भाग 1 आपण संपवला आणि आता पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचणे भाग 2 मध्ये आपण येत आहोत. आणि या पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचणे भाग 2 मध्ये आपण प्रेषितांची कृत्ये 21 ते 28 अध्याय जे आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये आपण शिकणार आहोत की प्रत्येक देवाचा सेवक कशा प्रकारे देवाची सेवा एक विश्वासूपणे आणि निर्भीडपणे न घाबरता न भीता तो करू शकतो. कारण जर आम्हाला देवाचं वचन माहीत आहे, जर आम्ही बायबल वाचणार आहोत, जर आम्हाला देवाचं वचन कळतं, तर आम्हाला ते इतरांना सांगता येईल. पण जर आम्हाला जर ते कळत नाही, तर ते आमच्यासाठी मोठं घातक आहे. आणि म्हणून आता यावेळेस आपण प्रेषितांची कृत्य याचा 21वा अध्याय आणि त्याची 1 ते 40 वचनं याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. 21वा अध्याय 1 ते 16 वचन मध्ये असं म्हटलं आहे, पहिली गोष्ट, पाऊल यरुशलेमेस गेलेला आहे. पाऊलाने ज्या काही 3 फेऱ्या केल्या आहेत, 3 त्याच्या म्हणजे मिशनरी फेऱ्या त्याला म्हटलं आहे, त्याच्या 3 टूर आपण म्हणू शकतो, त्या त्याने केल्या आहेत. आणि त्यामधून कशा प्रकारे त्याने वेगळ्या प्रकारे मंडळ्या स्थापन केल्या, वेगळ्या प्रकारे मंडळी रोपण केले, त्या गोष्टी आम्ही शिकत आहोत. आणि म्हणून पाऊल आता या 21वा अध्याय 1 ते 16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो आता यरुशलेमेला गेलेला आहे. आता पाऊल समुद्र आणि जमिनीच्या मार्गाने म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना त्याने विश्वासणाऱ्यांसोबत काही दुःखपूर्ण निरोप त्याने घेतला आहे. कारण त्यांना माहित होतं की यापुढे तो त्यांना कधी दिसणार नाही. काही ख्रिस्ती पुढाऱ्यांना त्याला यरुशलेममध्ये कोणकोणत्या धोक्यांना सामना करावा लागणार आहे याबद्दल इशारा दिला, किंवा त्याला मिळालेले हे इशारे यरुशलेमेकडे त्याला जाताना प्रवासात येशूला मिळालेल्या इशाऱ्यासारखेच होते. या ठिकाणी मी पाहतो की आता पाऊल यरुशलेमेत परत जात आहे आणि यरुशलेमेत तो गेल्यानंतर त्याला पकडणार आहे आणि त्याला मारतील किंवा त्याला संपवतील, हे सगळं काही त्याला माहिती आहे. परंतु त्याला यरुशलेमला जाण्याची एक उत्कट इच्छा आहे. त्याला तिथं परत जायचंय, तिथं परत त्या मंडळाने त्याला भेटायचं आहे. आणि म्हणून अनेक लोकांनी त्याला सांगितलं, बाबा नको जाऊ. जसं आम्हाला पाहायला मिळतं की लुका शुभवर्तमानाचा 13वा अध्याय 33 ते 55 वचनामध्ये आणि 18वा अध्याय 31 वचनामध्ये पाहायला मिळतं की येशूला मिळालेल्या इशाऱ्यासारखंच ते होतं. कारण कधी कधी येशूला देखील इशारा परत तिथं जायला नको. कारण आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस लाजराबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या अगोदर लोक त्यांना धोंडमार करायला लागले आणि ते निघून गेले. आणि पुन्हा त्यांना जेव्हा लाजर मेला तेव्हा त्यांना जाण्याची वेळ आली, तेव्हा शिष्य देखील म्हणते आता परत आपण तिथे जाऊ, आता परत आपल्याला ते मारतील. म्हणजे बऱ्याच वेळा येशूला देखील काही ठिकाणी न जाण्याचे इशारे मिळाले किंवा सांगण्यात आलं, तरी तो त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने एक दैवी चमत्कार केले. या ठिकाणी पाऊलाला देखील आता यरुशलेममध्ये परत जाण्यासाठी मोठा धोका होता. कारण यरुशलेममध्ये त्याला त्याचे विरोधक त्याची वाट पाहून होते आणि त्याच्याबद्दल ते एक प्रकारे तयारीत होते. दुसरी गोष्ट 21वा अध्याय त्याच्या 17 ते 26 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते ते हे आहे की पाऊलाने एक प्रकारच्या नायजेरियाच्या समारंभामध्ये भाग घेतला. पाऊल जो आहे यरुशलेमेमध्ये पोहोचला तेव्हा ख्रिस्ती विश्वासाने त्याच्या परराष्ट्रीयांमधील कार्याच्या यशाबद्दल एक प्रकारे आनंद व्यक्त केला. परंतु यहुदी लोकांना त्याचे नियमशास्त्र व चालीरीती सोडून देण्यास शिकवित असलेल्या अफवांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. आणि या अफवा नाकारण्यासाठीच त्यांनी पाऊलाला जुन्या करारात नमूद केल्यानुसार यहुदी चालीरीतीमध्ये जाहीरपणे सहभागी होण्यास सांगितलं. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की यरुशलेममध्ये पोहोचल्यावर जे अनेक विश्वास होते आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की पाऊलाने परराष्ट्रीयांमध्ये म्हणजे ख्रिस्तीतर लोकांमध्ये जी सेवा केली ती आनंदाची होती. आणि खरोखर आज अनेक लोक, अनेक जमाती, अनेक जाती धर्मांमध्ये, अनेक वेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये देवाची सेवा करत आहे. आणि ती सेवा करत असताना काय त्रास असतो, किती प्रॉब्लेम असतात हे
आपण त्यांची भेट घेतल्यानंतर आम्हाला समजेल. आम्हाला आमच्या लोकांमध्ये काही वाटत नाही, आम्हाला आपल्या लोकांमध्ये सेवा करणं फार सोपं वाटतं, परंतु ख्रिस्तीतर लोकांमध्ये जाणं हे एक चॅलेंजच असतं. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी 21 अध्याय आणि त्याच्या 1 ते 40 मध्ये आम्ही पाहतो. नंतर आम्ही पाहतो तिसरी गोष्ट, क्रोधित जमावाने पावलावर हल्ला केलेला आहे. या ठिकाणी 21 अध्याय 27 ते 40 वचनामध्ये पावलावर या ठिकाणी हल्ला झालेला आहे. आणि तो हल्ला काय तर यरुशलेमच्या मंदिरात पावलाच्या उपस्थितीमुळे शहरात खळबळ उडाली आणि रोमन सैनिकांनी त्याच्या सुरक्षेसाठी सहभागी होण्यास भाग पडले. आणि जमावाचा मुख्य आरोप जो त्याच्यावर होता तो असा होता की पावलाने एका परराष्ट्रीयाला मंदिरात आणले जेथे परराष्ट्रीयांना परवानगी नव्हती, आणि जमावाने पावलाला ठार मारून न्यायची एक प्रकारे तयारी केली होती. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहिलं की रोमी लोक त्याला रोमीन जे सोल्जर आहेत किंवा रोमीन रक्षक जे आहेत त्यांनी त्याला रक्षक गृहात नेलेलं आहे. सांगायचं तात्पर्यच की या ठिकाणी त्यांना ते पचनी पडले नाही की एक परराष्ट्रीयचं तारण झालं आणि तो आता सभास्थानामध्ये आलेला आहे, मंदिरामध्ये आला आहे. आणि हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा त्यांची तळपायची आग मसली. ते कोणते जे सुवार्थेला विरोध करणारे जे कट्टर यहुदी आहेत, त्या यहुद्यांना जेव्हा हे समजलं की पावलाने एका परराष्ट्रीय व्यक्तीला चर्चमध्ये आणलंय आणि त्या परराष्ट्रीय लोकांना परवानगी नव्हती. जसं आजही आम्ही पाहतो की आमच्या या आपल्या भारत देशामध्ये देखील जर आम्ही फार पूर्वी पाहिलं तर अनेक दलितांना किंवा अस्पृश्यांना अनेक मंदिरामध्ये मज्जाव होता. तशाच प्रकारचा या ठिकाणी आम्हाला मज्जाव पाहायला मिळतो. आणि जेव्हा हे पावलाकडे झालं तेव्हा जमावाने त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न केला. मग या 21व्या अध्यायापासून काही जे धडे आम्हाला मिळतात ते धडे आहेत की लवचिक आणि तडजोड करण्यास तयार व्हा. कारण एक वेळ अशी येईल जेव्हा आपल्याला इतरांच्या फायद्यासाठी किंवा आपली वर्तणूक किंवा योजना बदलण्याची आवश्यकता असेल, छोट्या गोष्टीबद्दल अति कठोर होऊ नका. काही काही लोक म्हणजे एकदम आपल्या भूमिकेशी कट्टर राहतात, स्थिर राहतात आणि मग त्यामुळं अनेक प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून थोडं फ्लेक्झिबल, ज्याला म्हणतात लवचिक आणि काही ठिकाणी तडजोड करण्यास तुम्हाला आणि मला तयार राहायचं आहे. म्हणून पुढची गोष्ट मी पाहतो की 22वा अध्याय आणि त्याच्या 1 ते 30 वचनं जे आहेत ते 1 ते 30 वचनं काही गोष्टी आम्हाला शिकवत आहेत. आणि या 1 ते 30 वचनामध्ये मी पाहतो की पावलाने त्याची यहुदी तर जे म्हणजे पार्श्वभूमी आहे ती त्यांनी जाहीर केली आहे. प्रेषणाची कृत्ये याच्या आम्हाला पाहायला मिळतं की 22वा अध्याय आणि 1 ते 21 वचनांमध्ये या गोष्टी आम्ही पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं की पावलाने जमावाशी बोलताना त्याच्या यहुदी ज्या पार्श्वभूमी आहे किंवा यहुदी त्याचा जो विश्वास आहे आणि त्याच्याबद्दल तो विश्वासूपणा त्यांनी प्रस्थापित केला आहे. आणि त्यांनी सामायिक करून आपली वैयक्तिक साक्ष त्या ठिकाणी दिली आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याच्यावर काही असे प्रसंग आले त्यावेळेस तो स्वतःला रोमन असल्यास सांगत आहे, स्वतःला तो मी ह्या येतो आहे आणि अशा प्रकारे तो त्याची सुटका करून घेत होता आणि देवाचं काम तो करत होता. नंतर आपण पाहतो त्याची वचनबद्धता आणि यहुदी धर्मासाठी पूर्वीचा त्याचा जो आवेश आहे त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. नंतर आम्ही पाहतो की पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दल म्हणजे प्रभूशी झालेली त्याची भेट जी आम्हाला पाहायला मिळते की त्याचं जे परिवर्तन झालं त्याबद्दल तो कसा लोकांना पटवून देत आहे त्या गोष्टी आम्ही पाहतो. नंतर आम्ही पाहतो की प्रभूकडून त्याची सेवेसाठी कशाप्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे. कारण तो काही शिष्य नव्हता प्रभूचा किंवा तो काही म्हणजे शिष्याने अपॉइंटमेंट केलं म्हणजे त्याला अपॉइंटमेंट केलं नव्हतं किंवा त्याला एक प्रकारे सेवेसाठी निवड नव्हतं, तर त्याला स्वतः देवानी त्या ठिकाणी निवड केलेली आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहत आहोत की मंदिरातील त्याचा दृष्टांत जो आहे तो देखील आम्हाला पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट या 22व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की पावलाने आपलं जे रोमन नागरिकत्व जे आहे ते देखील जाहीर केलं आहे. 22वा अध्याय आणि त्याच्या 22 ते 30 वचनांमध्ये. म्हणजे या ठिकाणी जो प्रसंग घडला त्या प्रसंगामुळं त्याला तो रोमन असेल त्याने त्या ठिकाणी सांगितलं. कारण पावलाच्या विरोधात दंगल चालू असताना पावलाने न्यायाधीशासमोर त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचा छळ करण्याची त्यांनी तयारी सुरू केली. आणि त्याच क्षणी पावलाने ताबडतोब आपण रोमन नागरिकत्व आज त्यांनी जाहीर केलं आणि ते सांगितल्यावर आपण रोमन नागरिक आहोत हे जेव्हा लोकांना कळलं किंवा त्या अधिकाऱ्याला कळलं, न्यायाधीशाला कळलं, तेव्हा आम्हाला पाहायला मिळतं की पावलास कायदेशीर हक्क त्या ठिकाणी मिळाला आहे आणि तो पात्र होता. आणि जे त्याला अन्यायकारक छळ किंवा अत्याचार करायला लागले
त्यापासून त्यांनी स्वतःला वाचवलेलं आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की देवाने आम्हाला सतसत विवेक बुद्धी दिली आहे, देवाने आम्हाला नॉलेज दिलं आहे, देवाने आम्हाला ज्ञान दिलंय, त्याचा आम्ही योग्य वेळेस वापर करायला शिकलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा आपण काहीतरी एखाद्या ठिकाणी कडक भूमिका घेतो आणि त्या भूमिकेमुळं आम्हाला मार खावा लागतो, त्या भूमिकेमुळं आम्हाला त्रास देखील होतो. म्हणून 22व्या अध्यायामधून आम्हाला पाहायला मिळतं काही शिकण्यासारखे, ते म्हणजे आपली साक्षा प्रत्येकास तुम्हाला आणि मला सांगायची आहे आणि ते सांगण्यासाठी आम्हाला तयार राहायचं आहे. नंतर आम्ही पाहतो की येशूला भेटण्यापूर्वी तुमचं जीवन कशा प्रकारचं होतं ते तुम्हाला सांगायचं आहे. जसं पाऊलाने आपली साक्ष सांगितली आणि नंतर तुमचं तारण आणि प्रभूत म्हणून तुम्ही त्याच्यावर कशा प्रकारे विश्वास ठेवला हे तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. या 21व्या अध्यायामध्ये या 22व्या अध्यायामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. आता आम्ही पाहत आहोत की प्रेषितांची कृत्ये आता 23वा अध्याय आणि त्याच्या 1 ते 35 वचन आहेत. त्याचं आम्ही थोडंसं विश्लेषण करत आहोत, त्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. पहिली गोष्ट, यहुद्यांनी पावलाला ठार मारण्याचा कट रचलेला आहे. या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत 23वा अध्याय आणि 1 ते 22 वचनांमध्ये तिथं आम्हाला पाहायला मिळतं की पावलाला मारण्याचा एक कट केला आहे. पावलाला त्या ठिकाणी एक प्रकारे त्रास देण्याचा प्लॅनिंग झालेला आहे. पाऊल आता त्याच्यावर एक प्रकारचा दोषारोप त्या ठिकाणी ठेवण्यासाठी तयारी चालू आहे. त्याचं कारण जाणण्यासाठी महासभेमध्ये म्हणजे धर्मगुरूंच्या नेतृत्वाखाली एक न्यायसभा भरवण्यात आली आणि म्हणजे समक्ष हजर केलं त्या ठिकाणी गेलं आणि पाऊलाला त्याच्या निर्दोषतेबद्दल वाद करण्याची संधी दिली गेली आणि त्यामुळे यहुदी न्यायसभेचे न्याय परिषद सदस्य असलेली ती परुषी व सदुकी म्हणजे यांची धार्मिक पुढाऱ्यांची 2 भिन्न गट त्या ठिकाणी पडले आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि पाऊलाला जास्त नुकसान होण्याची भीती बाळगून रोमन अधिकाऱ्यांनी त्याच्या संरक्षणासाठी त्याला एक प्रकारे गडीत परत नेला, म्हणजे त्याला पुन्हा सुरक्षित केलं आहे. 2 गट पडले आणि तिथं एक प्रकारे त्याच्यामध्ये वाद झाला आणि म्हणून रोमन शिपायांनी त्याला एक सुरक्षा प्रदान केली. यहुदी लोकांमध्ये पाऊलाला ठार मारण्याचा त्यांनी कट केला होता, तो रचला होता. पण या कटाविषयी ऐकून पाऊलाच्या पुतण्याने पाऊल आणि रोमन रक्षकाला या हत्येची एक प्रकारे माहिती दिली आणि मग त्या ठिकाणी ती माहिती दिल्यामुळं रोमी शिपायांनी त्याचा बचाव केला आहे. दुसरी गोष्ट 23वा अध्याय याच्या 23 ते 35 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. ती गोष्ट म्हणजे देवाचं अभिवचन आणि सुरक्षा. या ठिकाणी पावलाची सुरक्षा करण्यासाठी रोमन पहारेकरी त्याला रात्री आणि इतर पहारेकऱ्याच्या सोबत कैसरीती राज्यपालाकडे त्याला घेऊन गेला आहे आणि पावलाने स्वतःला धार्मिक आणि सरकारी नेते यांच्यात अडकलेलं किंवा त्याने तिथं तो कसा त्यांच्यात म्हणजे तिथं तो अडकला नाही, त्यांच्या चुकीमध्ये तो सापडलेला नाही. जरी त्यांनी त्याला अतिशय मारलं, त्याला छड्यांचा मार दिला, तरी पाऊल एक क्रोधित टोळीच्या समोर जाऊन धैर्याने त्यांनी साक्ष दिली किंवा तो बोललेला आहे आणि तो म्हणत आहे त्यांच्यामध्ये काही बळ नव्हतं, हे केवळ वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे घडलं. आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याला हे माहीत होतं की आपला प्रभू आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. पाऊलाच्या या पेरिशनच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो की पाऊलाला पूर्णपणे ही खात्री होती की माझा देव माझ्या बरोबर आहे आणि त्याला हे माहीत असल्यामुळं त्याचा देव त्याच्याबरोबर असल्यामुळं तो त्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला आहे. या 23व्या अध्यायामधून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे आपल्या परीक्षेतून देवाचं गौरव होतं. म्हणजे जी काही परीक्षा आमच्यावर येते किंवा जे काही घडतं किंवा जो काही तोटा फायदा आमचा होतो त्यामधून देव आम्हाला काहीतरी शिकवत आहे. तेच या पाऊलाच्या प्रेषितांची कृत्ये 23व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की बऱ्याच वेळा आपल्या परीक्षेमध्ये प्रभावी सेवेच्या द्वारे आपल्याला मार खावा लागतो, आपल्याला एक प्रकारे उघड आपला छळ केला जातो किंवा आपल्या छळाचा आपल्याला सामना करावा लागतो. पाऊलाप्रमाणे ख्रिस्ताविषयी सांगण्याचा त्या संधीचा आपण उपयोग केला पाहिजे. नंतर आम्ही पाहतो की धार्मिक पुढाऱ्यांसह, राजकीय पुढाऱ्यांसह, नवशिक्यांसह, स्थानिक बोटीवरील रहिवाशांबरोबर आणि आम्हाला पाहायला मिळतं की देवाच्या राज्याची वाढ होण्यासाठी देवाने जे आम्हाला तयार केलं आहे त्या प्रत्येक संधीचा आम्ही लाभ घेतला पाहिजे आणि आम्ही लोकांना या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि यावेळेस आपण प्रेषित कृत्याचा 24वा अध्याय आणि त्याच्या
1 ते 27 वचनांकडे आपण पाहत आहोत. आणि त्या 1 ते 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल फिलिक्स समोर हजर झाला आहे. आणि हा पाऊलाविरुद्ध म्हणजे एक प्रकारे प्रत्यक्ष खटला फिलिक्स जो आहे फिलिक्सच्या समोर घडलेला आहे. आणि यहुदी समोर जेव्हा पावलावर चालून आला किंवा पावलावर एक प्रकारे दोषारोप करण्यासाठी यरुशलेममधून ते आले होते आणि फिलिक्सला याची खात्री पटली, अजिबात म्हणजे त्यांच्या बोलण्याची खात्री पटली नाही आणि त्यांनी न्यायसभा त्या ठिकाणी बरखास्त केलेली आहे. आणि मला पाहायला मिळतं पावलाला ताब्यात ठेवलं आणि पावलाबरोबर सतत एकांतात तो बोलत राहिला. म्हणजे जो फेलिक्स होता तो फेलिक्सने त्या ठिकाणी पावलाला एक प्रकारे संरक्षण दिलं आणि जे यहुदी यरुशलेमहून आले होते त्यांच्या बोलण्याला त्याने कुठल्याच प्रकारे प्रतिसाद दिला नाही. आणि म्हणून पावलाची या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुट झाली. फेलिक्स समोर हजर होताना पावलाने त्याला बऱ्याच वेळा जाहीरपणे त्याच्या विश्वासाची 4 विधानांच्या द्वारे त्याने त्याला ते पटवून दिलं किंवा 4 विधानाद्वारे त्याने ते कबुली दिली आहे. पहिली म्हणजे तो म्हणतो की मी माझ्या पूर्वजांच्या देवाची उपासना करतो. म्हणजे पाऊल फिलिक्सला जो त्या ठिकाणी न्यायसभेचा तो एक न्यायाधीश आहे ज्याच्यासमोर पावलाचा खटला चालू आहे, पावलाला त्याच्यासमोर उभं करण्यात आलंय, त्याला त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या आहे. आणि त्यामधली पहिली गोष्ट आहे तो म्हणत आहे की मी माझ्या पूर्वजांच्या देवाची काय करते, उपासना करत आहे. दुसरी गोष्ट सांगत आहे नियमशास्त्रात आणि संदेशांमध्ये दिलेल्या सर्व गोष्टींवर माझा विश्वास आहे. म्हणजे जे पवित्र शास्त्र आहे ज्याला आपण नियमशास्त्र म्हणतो आणि तो म्हणतो की संदेशांच्या गोष्टीवर किंवा संदेशांनी लिहिलेल्या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणतो मला देवावर आशा आहे आणि जी ते स्वतः स्वीकारतात आणि त्याबद्दल तो त्या ठिकाणी बोलतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तो म्हणतो मी नेहमीच न चुकता विवेक बाळगण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, या ठिकाणी पावलाने फिलिक्स समोर अशा प्रकारे 4 विधानांच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांनी कबुली दिली आहे. नंतर आपण पाहतो की 2 वर्षाहून अधिक काळ कैसर येथे तुरुंगवास भोगत असताना पावलाची राज्यपाल जो फिलिक्स आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण बोलतो तो फिलिक्स, फेस्तस आणि यहुदी राजा अग्रिप्पा दुसरा याच्या सभेमध्ये औपचारिकरित्या त्या ठिकाणी सुनावणी झालेली आहे. आणि फेस्ताने जेव्हा त्याचा खटल्यासाठी यरुशलेमात त्याला नेण्याचे ठरवले तेव्हा पावलाने रोममध्ये खटल्यासाठी सम्राटासमोर आव्हान केले. आणि रोमला जाणे हे पावलाचे अंतिम ध्येय होते आणि रोम सरकारच्या खर्चाने देवाने त्याला त्या ठिकाणी नेलं आहे. सांगायचं तात्पर्य की खरोखर देवाच्या काही कारण पावलाची रोमला जायची म्हणजे सगळ्या त्याच्या 3 फेऱ्या झाल्यानंतर शेवट त्याची इच्छा होती की मला रोमला जायचं. आणि रोममध्ये त्याला फार मोठा धोका होता. रोममध्ये पण त्याचा जीव घेण्यासाठी अनेक विरोधक त्या ठिकाणी त्याची वाट पाहत होते. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या 24व्या अध्यायामध्ये काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि त्या म्हणजे एक बंद दरवाजा खरोखरच देव त्याच्या उद्देशाची पूर्तता करत असू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी पाहतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की देवाने तुम्हाला ज्या वाटेवर जाण्यास सांगितले आहे त्यावर अवरोध येत असेल, ज्याला आपण म्हणतो की स्पीड ब्रेकर येत असतील किंवा त्या ठिकाणी गतिरोधक येत असतील, तर ती देवाची इच्छा दाखवण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. देवाची काहीतरी प्लॅनिंग आहे जे पावलाच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. नंतर आम्ही पाहतो की जेव्हा तुम्ही शुभवर्तमानामुळे सार्वजनिक परीक्षेत सामना करता तेव्हा देवाच्या ज्ञानावर तुम्ही आणि मी अवलंबून राहिलं पाहिजे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं जर तुम्हाला सुवार्तेच्या साक्षीसाठी सार्वजनिक खटल्याचा सामना करावा लागत असेल तर पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवा आणि तो बोलण्यासाठी तुम्हाला शब्दांचा पुरवठा करेल. शुभवर्तमानासाठी धैर्याने व विश्वासू साक्षीदार म्हणून तो तुम्हाला एक मोठी संधी निर्माण करेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या 24व्या अध्यायामध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर आम्ही पाहतो की 25वा अध्याय आणि 1 ते 17 वचनांमध्ये 1 ते 27 वचनांमध्ये आम्ही पाहतो की पावलाने कैसराकडे एक अर्ज केलेला आहे. 25वा अध्याय 1 ते 12 वचनांमध्ये आम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर त्यामध्ये आम्हाला पावलाने कशा प्रकारे एक अर्ज कैसराकडे केला आहे आणि त्या कैसराला त्याने एक परवानगी मागितली. एक तो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नवीन राज्यपाल फेस्त आपल्या लोकांची मर्जी जिंकू इच्छित होता. जेव्हा पावलाच्या संदर्भात यहुदी पुढाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सुरुवातीला प्रतिकार केला, परंतु नंतर पावलाला यरुशलेममध्ये त्याने उभे करावे अशी त्याची इच्छा सोडून त्याने दिली होती. तेथे त्याची वाट पाहत असलेले
नशीब टाळण्यासाठी किंवा पौलाने रोमनचा नागरिक म्हणून त्याच्या अधिकाराचा ठिकाणी उपयोग केला आणि सम्राटासमोर खटला चालण्यासाठी त्याने एक प्रकारे दाद मागितलेली आहे. आणि या ठिकाणी तो म्हणजे त्याचं एक प्रकारे निराशा झाली होती, परंतु तो रोमन नागरिक असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा त्याला सम्राटाच्या समोर त्याच्या खटला चालवण्यासाठी एक त्यांनी दाद मागितली आहे. नंतर दुसरा जो मुद्दा आहे या 25व्या अध्यायामध्ये, 25वा अध्याय 13 ते 27 वचनामध्ये, पौल राजा अग्रिप्पा जो दुसरा, अग्रिप्पा सेकंड त्याला म्हणतो आपण, पौल राजा अग्रिप्पा सेकंडच्या पुढे तो गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी पाहतो पौलाला आपला खटला राजा अग्रिप्पा दुसरा जो आहे याच्या समोर मांडण्याची परवानगी देण्यात आली. राज्यपालाने स्पष्ट झाले की पौलाने मृत्यूदंडास पात्र असे काही केलं नाही आणि परंतु त्याला राजा अग्रिप्पा सेकंड कडे जेव्हा पाठवलं जेणेकरून त्यालाही त्याची तपासणी करण्याची संधी मिळावी. आणि पौलाने स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःची केस स्वतः तो लढलेला आहे. प्रियांनो, देवाचं वचन सांगतं जेव्हा आमच्यावर अशा काही प्रसंग किंवा अशा काही अडचणी किंवा समस्या निर्माण होतील तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याकडनं मार्गदर्शन मागितलं पाहिजे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला जे सांगेल ते आपण त्यावेळेस निर्भीडपणे बोलायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून या 25व्या अध्यायाकडनं काही गोष्टी आम्ही शिकत आहोत, ती म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी घाबरू नका. निर्दोष आणि नीतिमान असल्यामुळे आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आम्हाला शिकायचं आहे आणि त्यासाठी आम्ही समर्थ असलं पाहिजे. यास आपण ते पटवून दिलं पाहिजे आणि पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करेल. दुसरी गोष्ट 25व्या अध्यायामधील या धड्यामुळे शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्राच्या सर्व नोंदी ह्या सत्य आहेत. जे काही त्याच्यामध्ये आहे ते सगळं काही सत्य आहे. कारण प्रेषितांची कृती या पुस्तकात लेखक लूकने पावलाच्या परीक्षेच्या मागील सत्य सांगण्यासाठी एक उत्तम आणि ऐतिहासिक असं माहिती त्या ठिकाणी त्याने दिली आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्याला तुरुंगात कोणून ठेवण्याची आणि तुम्हाला ठार मारण्याची इच्छा असल्यास इतरांकडून खोटे आरोप लावण्यात आमच्यावर येतील किंवा अशी आपण कल्पना जर केली तर आज बरेच लोक अशा छळाचा सामना करण्यास असमर्थ ठरतील. परंतु जर पावलाच्या जीवनाकडे पाहिलं तर आम्ही न घाबरता निर्भीडपणे आम्ही बोलू शकतो. आता आम्ही 26वा अध्याय जो आहे प्रेषित कृत्य 26वा अध्याय त्याकडे येत आहोत. त्याची 1 ते 32 वचन आहेत आणि ते 1 ते 32 वचन आम्ही पाहतो की त्या ठिकाणी असं म्हटलंय की पावलाने अग्रिप्पा जो दुसरा सेकंड अग्रिप्पा राजाला काय केलं, एक साक्ष दिली आहे. प्रेषितांची कृत्य याचा 26वा अध्याय आणि 1 ते 32 वचनांमध्ये हा संपूर्ण वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. पावलाने राजासमोर एक साक्ष दिली. प्रेषित कृत्य 9 अध्याय 15 वचन मधील येशूच्या भविष्यवाणीची पूर्तता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी म्हणतो पावलाने ज्या 3 भाषांमध्ये स्वतःचा बचाव केला म्हणजे प्रेषित कृत्य याचा 22वा अध्याय, 24वा अध्याय आणि 26वा अध्याय, अग्रिप्पाच्या समोर दुसरा राजा अग्रिप्पा याच्या समोर हे शुभवर्तमानाचं सर्वात विस्तृत वर्णन या ठिकाणी पावलाने केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पावलाने त्याच्या जीवनातील 3 वेगळ्या टप्प्यांमध्ये आपली साक्ष सांगितली. कठोर परुषी म्हणून, दुसरी गोष्ट ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा म्हणून, आणि तिसरी गोष्ट मंडळीमधील प्रेषित आणि पुढारी म्हणून. या ठिकाणी पावलाने 3 वेगळ्या टप्प्यामध्ये त्याची साक्ष किंवा ती कशी सांगितली, ती म्हणजे तो एक कठोर परुषी होता हे त्यांनी पहिलं सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितली ख्रिस्ती लोकांचा तो छळ करीत होता आणि तिसरी गोष्ट सांगितली मंडळीमधील आता प्रेषित आणि पुढारी म्हणून तो कशा प्रकारे सेवा करत आहे. या 26व्या अध्यायामध्ये जे काही आम्हाला शिकायला मिळत आहे ते हेच शिकायला मिळत आहे की मन वळवणे लोकांना नेहमी पश्चाताप करण्यास प्रवृत्त करत नाही परंतु आपण आपल्या विश्वासाचं रक्षण करण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. या ठिकाणी जेव्हा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला तो करतो तेव्हा विश्वासूपणे अनुसरण करा आणि सुवार्ता सांगा असं म्हटलं आहे. दुसरी गोष्ट 26व्या अध्यायामधून आम्हाला एक धडा मिळतो तो हा की देवासाठी सर्व लोक महत्वाचे आहे, तो कुणी असो. पाऊल छळ करणार होता पण तरी त्याच्यासाठी मंडळी प्रार्थना करत होती. त्यासाठी अनेक शिष्यांनी प्रार्थना केला, त्याचं परिवर्तन व्हावं, त्याचं तारण व्हावं. आणि म्हणून देवासाठी प्रत्येक व्यक्ती ही महत्वाची आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, त्याची भाषा कोणती असो,
ते कुठेही राहत असो, किंवा त्यांच्याजवळ कितीही पैसा असो, किंवा त्यांच्यावर प्रीती करतो, कारण देव त्यांच्यावर प्रीती करतो आणि त्याच्याशी हीच तशी तो वागणूक देत आहे. म्हणून या 26व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, देवासाठी सर्व लोक महत्वाचे आहेत. मग तुमचा शेजारी असेल, तुमचा नातेवाईक असेल, तुमच्या समाजातील लोक असतील, हे महत्वाचे आहेत. नंतर आम्ही पाहतो 27वा अध्याय जो आहे, त्या 27व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की 1 ते 44 वचनांमध्ये आम्ही पाहत आहोत की पाऊल रोमला गेला. त्याची इच्छाच होती, मला रोमला जायचं, आणि रोममध्ये एक मोठा धोका होता, रोममध्ये त्यासाठी परत विरोध होता हे त्याला माहित होतं. आणि म्हणून 27वा अध्याय त्याच्या 1 ते 44 वचनांमध्ये आम्ही पाहतो की अध्याय 27 आणि 28 मध्ये पाऊलाने रोमच्या प्रवासाविषयी वर्णन केलेलं आहे. रोममध्ये त्याने नेहमीप्रमाणे सभास्थानातील यहुद्यांपासून सुरुवात केल्यानंतर त्यांच्या संदेशास ऐकण्यासाठी येणाऱ्या सर्व लोकांकडे तो वळाला. रोम हे प्राचीन जगातील सर्वात शक्तिशाली शहर होतं आणि रोमन साम्राज्याची राजधानी होतं. रोम साम्राज्याने ग्रीक संस्कृती आणि भाषेचं रक्षण केलं होतं आणि कुशल प्रशासन आणि टपाल म्हणजे दळणवळणासाठी ख्याती मिळवलेलं एक शहर होतं. आणि पाऊलाला रोमला भेट देण्याची इच्छा होती, कारण तेथील शिष्य आणि तेथे रोपण केलेल्या मंडळ्या देवाच्या राज्यासाठी मोठा प्रभाव पाडू शकतात हे त्याला माहित होतं. आणि म्हणून या 27व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं देवाचं नियंत्रण. पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेची घोषणा करण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी देवाने पाऊलाचं तारण केलं. कारण प्रेषित 1:8 मध्ये जेव्हा देवाचे लोक विश्वासू व आज्ञाधारकपणे जगतात, तेव्हा सुवार्ता पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचवण्यास काही प्रलंब किंवा वेळ लागत नाही. आणि म्हणून प्रियानो, या 27व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे पाऊलाने रोम शहराला पुण्यत्व आला आणि त्याने कार्य केलं आहे. आता 28वा अध्याय त्याच्या 1 ते 31 वचनांमध्ये मी पाहतो की मिल्ते बेटावर पाऊलाने साक्ष सांगितले आहे. 28वा अध्याय 1 ते 10 वचनामध्ये असं म्हटलंय, जहाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. प्रवाशांनी हिवाळ्यातील उर्वरित भाग मिल्ते बेटावर घालवावा. देवाने पावलाचं विषारी साप चावण्यापासून एक प्रकारे अलौकिक संरक्षण केलं आहे आणि त्या बेटावरील लोकांच्या उपचारामुळं सुवार्ता सांगण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आहे. आणि पाऊलाच्या हातून प्रभूकडून एक महत्वपूर्ण अधिकाराच्या वडिलांना त्या ठिकाणी बरं केलं आहे. प्रेषित कृत्य 28 अध्याय आणि 7 ते 10 वचनामध्ये आम्ही पाहतो. या 28व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो 11 ते 16 वचनामध्ये पाऊल रोम येथे जेव्हा आला तेव्हा असं म्हटलं, पाऊल स्वतःच्या घरात राहू शकला हे खरोखर एक कैदी म्हणून. त्या ठिकाणी त्याला नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या उच्च दर्जाची आणि कदाचित स्थानिक विश्वास त्याला दिलेला हा एक पाठिंबा आम्हाला दर्शवत आहे. नंतर पाऊलाने रोम मधील यहुद्यांना साक्ष सांगितली. 28 अध्याय 17 ते 31 वचनामध्ये मी पाहतो की पाऊलाने आपलं ध्येय ऑलरेडी गाठलेलं आहे आणि तो स्वतः सभास्थानामध्ये जाऊन जरी शकला नाही, त्या सभास्थानात तो जाऊ शकला नाही, तरीही त्यांनी रोमी यहुद्यांना लोकांकडून त्यांच्याकडे येण्याचे आमंत्रण दिले आणि पाऊलाने आपल्या उर्वरित वेळेत रोममध्ये तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करताना आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची गोष्ट तो त्या ठिकाणी शिकवत आहे. प्रेषित कृत्य 28 अध्याय 31 वचनामध्ये पाहतो, त्याला तुरुंगवास भोगावा लागला तरी सुद्धा पाऊलाने सुवार्ता सांगण्यापासून त्याला कोणी थांबवू शकलं नाही. शिष्यांना बनवण्यास आणि सुसज्ज केलेल्या पुढाऱ्यांना त्याने पत्रामधून एक प्रकारे प्रोत्साहन दिलं. त्यांच्यासाठी तो लिहित गेला आणि त्यासाठी त्याला कोणीच रोखू शकलेलं नाही. या प्रेषित कृत्य 28व्या अध्यायामधून आम्हाला काही गोष्टी शिकण्यासाठी, आणि त्या म्हणजे त्याला गौरव देण्यासाठी देवाने आपल्याला जो वेळ दिला आहे त्या वेळेस तुम्ही जे काही करू शकता ते करा. त्याला गौरव देणं म्हणजे देवाला गौरव देण्यासाठी आपल्याला जो वेळ देवाने दिला आहे त्या वेळेवर तुम्ही त्या वेळेतच तुम्ही जे काही करू शकता ते तुम्हाला मला केलं पाहिजे. कारण एक गोष्ट मला आठवते आणि ती म्हणजे देवाचे सेवक D.L. मुडी त्यांनी एक अनुभव त्यांच्या पुस्तकामध्ये शेअर केला आणि तो अनुभव असा होता की ज्यावेळेस एका शहरामध्ये
डी.एल. मुडी यांच्या क्रुसेड चालू होत्या आणि त्या क्रुसेडला ते गेले आणि नंतर आम्हाला पाहायला मिळतं की संध्याकाळी क्रुसेड आवरल्यानंतर संपल्यानंतर ते हॉटेलवर आले आणि हॉटेलमध्ये त्यांना एका वेटरनी जेवण आणि सर्व काही त्याला सर्व केलं, त्याला जेवण वाढलं, जेवण दिलं आणि देवाचा आत्मा डी.एल. मुडींना सांगत होता की तू याला सुवार्थ सांग, याला देवाचं वचन सांग. आणि डी.एल. मुडी देवाला म्हटले, देवा आता फार मी थकलेलो आहे, आता मी सकाळी उठलं त्याला सुवार्थ सांगेल आणि मला आता झोपायला पाहिजे. आणि म्हणून ते झोपले आणि झोपल्यानंतर सकाळी उठले आणि मग पुन्हा देवाने त्याला म्हणजे ती आठवण आली की रात्री देवाने आपल्याला त्या व्यक्तीला सुवार्थ सांगितलं, त्या व्यक्तीला आपल्याला भेटलं पाहिजे. आणि मग त्या हॉटेलच्या मॅनेजरकडे तो गेला आणि त्या मॅनेजरला त्याने सांगितलं की ज्या व्यक्तीने रात्री मला जेवण दिलं, मला जेवण वाढलं, माझी काळजी घेतली, त्याला मला भेटायचं, त्याला माझ्या रूममध्ये पाठवून द्या. आणि मग तो मॅनेजर एकदम शॉक झाला आणि त्याने डी.एल. मुडींना सांगितलं, साहेब तुम्ही फार उशीर केला म्हणे, कारण रात्रीच त्या वेटरने स्वतःला गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. आणि त्यावेळेस डी.एल. मुडीला खूप दुःख झालं. ते आपल्या रूममध्ये गेले आणि त्या रूममध्ये प्रार्थना करत असताना त्यांनी एक दृष्टांत पाहिला आणि तो दृष्टांत असा होता की तो स्वर्गाचा दृष्टांत होता आणि ज्याने आत्महत्या केलेला व्यक्ती तो त्या स्वर्गाच्या आणि नरकाच्या त्या ठिकाणी तो उभा होता. आणि प्रियानो, ज्यावेळेस देवदूत त्या जीवनी पुस्तकामध्ये नाव पाहत होते त्यावेळेस त्या वेटरचं नाव त्यांना आढळले आणि त्या वेटरला तो देवदूत त्या नरकाच्या दिशेने आपलं बोट करत आहे. पण तो वेटर त्या ठिकाणी डी.एल. मुडी त्या ठिकाणी उभे आहेत आणि डी.एल. मुडीकडे तो आपला हात दाखवत आहे. तू जर रात्री मला सुवार्थ सांगितली, तू जर रात्री मला देवाबद्दल बोलला असता तर आज मी नरकामध्ये गेलो नसतो. आणि प्रियानो, त्यावेळेस डी.एल. मुडी म्हणतात, तो स्वर्गाचा दृष्टांत मी पाहिला आणि प्रभूला त्यांनी कमिटमेंट दिलं की प्रभू, माझ्याकडे बोट करणारे लोक मला पाहायचे नाही. आणि म्हणून त्यांनी जी संधी मिळेल, जो वेळ मिळेल त्यावेळेस ते देवाचं वचन शेअर करू लागले. आज तुम्हाला मला हेच या ठिकाणी या 28व्या अध्यायामध्ये शिकायचं आहे की त्याला गौरव देण्यासाठी, देवाला गौरव देण्यासाठी आपल्याला जो वेळ दिला आहे त्या वेळेत तुम्ही जे काही करू शकता ते करत राहा, थांबू नका आणि आराम करू नका. देवाला धन्यवाद द्या. अशा प्रकारे या प्रेषित कृत्ये 28वा अध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहिलंय की या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की कशा प्रकारे देवाने प्रेषितच्या कृत्यामध्ये देवाचं काम करण्यासाठी आम्हाला एक प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. देवबाप करू आणि तुम्हाला आणि मला या प्रेषित कृत्य समजण्यासाठी त्याची कृपा पुरव. नक्कीच पुढील भाग देखील आपण घेणार आहोत. पुढील पुष्कळ आहे मंडळी रोपण्याची चळवळ आम्हाला पाहायला मिळते. अनेक गोष्टी, त्या गोष्टी आम्ही शिकणार आहोत. नंतर आम्ही पाहतो की पुढे प्रशिक्षकांची जे काम आहे त्याबद्दल आम्ही पाहत आहोत. महान आज्ञेची पूर्तता जी आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. म्हणून देव बाप करू आणि तुम्हाला मला हे पुस्तक समजण्यासाठी त्याची कृपा पुरव अशी मी प्रार्थना. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुन्हा एकदा सांगेल की ह्या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांना पण तुम्ही सांगा आणि इतरांना देखील तुम्ही ही लिंक शेअर करा आणि देवाचं देव तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन.